राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजेच NTA ची संस्थात्मक पुनर्रचना करण्याची गरज आहे असं सर्वोच्च न्यायालयाने आज म्हटलं आहे. सुरक्षित पायाभूत सुविधा, समर्पित चाचणी केंद्र, सायबर सुरक्षा व्यवस्था आणि संस्थात्मक तज्ज्ञ अशी सर्व यंत्रणा एकत्रित करून भविष्यात पेपरफुटी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. नीट पेपरफूट प्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर आज सुनावणी झाली. याआधी स्थापन केलेल्या डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या समितीने दिलेल्या शिफारसींची कितपत अंमलबजावणी झाली याविषयी एक प्रतिज्ञापत्र शिक्षण मंत्रालयाने न्यायालयात सादर करावं असे निर्देशही न्यायालयाने दिले. 2024 साली सरकारने ही समिती स्थापन केली होती. समितीने त्याच वर्षी आपला अहवाल देत 100पेक्षा अधिक शिफारसी सुचवल्या होत्या. केंद्र सरकार आणि NTA वतीने महाधिवक्त्यांनी आता परीक्षा दरम्यान घेतली जाणारी काळजी आणि सुरक्षा व्यवस्थेची न्यायालयात माहिती दिली. मात्र या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाव्यात असं न्यायालयाने म्हटलं आहे.